नमस्कार, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। मुलांना रोजची चपाती भाजी खायला थोडा कंटाळाच येतो, पण जर त्याच चपातीला आपण मजेशीर ट्विस्ट देऊन जर आपण चपाती नूडल्स बनवले तर मात्र मुलं अगदी आनंदाने खातात, आवडीनं खातात। म्हणून आज मी बनवले आहेत चपाती नूडल्स। हे तुम्ही देखील अगदी सहज डब्यासाठी, नाश्त्यासाठी बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण लागणारं सर्व साहित्य बघून घेऊया। इथे मी 3 अंडी घेतलेली आहेत, पण जर तुम्हाला व्हेज नूडल्स बनवायचे तर तुम्ही अंडी स्किप करा। 1 वाटी कोबी, 1 वाटी शिमला मिरची, आलं आणि लसूण चिरून घेतलंय, 1 वाटी गाजर, 1 मोठा चमच सोया सॉस आणि 2 चपाती। लागणाऱ्या सर्व भाज्या मी उभ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत। सर्वात आधी चपातीला असं गोल गोल घट्ट असं रोल करून घेतला आणि मग सुरीच्या मदतीने ती ह्या प्रकारे कापून घेतली, म्हणजे आपले चपाती नूडल्स तयार होतील। हे पहा, हे असे। आता इथे मी कढईमध्ये 2 चमच तेल घालून घेतलं आणि तेल गरम होण्यासाठी ठेवलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आलं आणि लसूण जे मी चिरून घेतलं होतं ते घातलं। आता हे तेलामध्ये त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आलं लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये मी अंडी घालून घेते आणि अंडी ही तेलामध्ये फ्राय करून घेते। जर तुम्ही व्हेज नूडल बनवत असाल तर तुम्ही डायरेक्ट इथे भाज्या घालू शकता। आता ही अंडी मी इथे फ्राय करून घेते। इथे आपल्याला अंड्याची पोळी नको आहे, पण त्याचे तुकडे हवे आहेत, म्हणून हे मिक्स करून असे मी तुकडे फ्राय करून घेतले। हे पहा, अशा प्रकारे। अंडी फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण चिरून ठेवलेल्या सर्व भाज्या घालूया आणि हाय फ्लेमवर त्या तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया। कलरफुल भाज्यांमुळे हे नूडल्स दिसायलाही खूप सुंदर दिसतात। भाज्या तेलामध्ये नरम झाल्यात। आता आपण यामध्ये 1 मोठा चमच डार्क सोया सॉस घालणार आहोत। आता यामध्ये 1 चमच टोमॅटो सॉस आणि 1 चमच शेजवान चटणीही घालून घेतली। मगाशी साहित्यामध्ये हे दाखवायचं राहून गेलं होतं। आता हे छान परतून घेतलं। चवीनुसार यामध्ये मीठही घालून घेतलं। आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया। इथे महत्त्वाची टिप म्हणजे आपण जे चपाती नूडल्स बनवले ते अगदी लास्टला घालणार आहोत। जर आधीच घातले तर ते जास्त शिजले जातात आणि नूडल्स चिकट असे होतात, म्हणून त्याचं छान टेक्स्चर राहण्यासाठी अगदी लास्ट स्टेपला आपण हे चपाती नूडल्स ॲड केले। आता हलकंसं त्याला मिक्स करून घेऊ हलक्या हलक्या हाताने, की आपले छान असे चपाती नूडल्स तयार आहेत। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया, म्हणजे आपले नूडल्स अजून कलरफुल होतील आणि कोथिंबीरचा सुगंधही ह्या डिशमध्ये उतरेल। अरे वाह, किती कलरफुल आणि किती छान दिसतात आपले नूडल्स। मुलांना नूडल्स खायला तर आवडतातच, पण आपण नूडल्समध्ये त्यांना चपाती अगदी मजेशीर पद्धतीने देतोय आणि भरपूर भाज्याही। तर ही होती आपली झटपट, टेस्टी, रंगीबेरंगी, कलरफुल चपाती नूडल्सची रेसिपी। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, परिवारासोबत शेअर करा आणि माझ्या लाईफ ऑफ मॉम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका इझी रेसिपीसोबत। बाय।